हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आहे रविवार, तर आज उठायला उशीर झाला होता. तर उठल्यानंतर मी सर्वात आधी माझं आवरून घेतलं आणि त्यानंतर लगेच सर्वात अगोदर आज चपात्या करून घेतल्या. तर चपात्या केल्यानंतर तोपर्यंत बघा बाहेर बारीक पाऊस सुरू झालेला होता. तर चिकूचं झाड पण राशिकाच्या पप्पांनी तोडलं होतं आणि इथे पारिजातकाच्या झाडाचा खूप कचरा पडला होता. 2 दिवस बाहेर आवरलं नव्हतं पावसामुळे. तर इथं पण बघा रोड सायपन झाल्यापासून खूप खराब झालेला आहे आमचा. तर मग नंतर मला करायचे होते भजे, तर मी त्यासाठी बारीक कांदा कापून घेतला आणि मग इथं मी मिरची, लसूण आणि जिरे पेस्ट काढून ठेवलेली होती, तर ती पातेल्यात टाकून घेतली आणि मग लगेच ती थोडीशी हळद टाकली आणि हळद टाकल्यानंतर मग बेसन पीठ टाकून घेतलं आणि मग थोडंसं ओवा टाकला आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर इथं मी कांदा पण कापून ठेवलेला होता, तर तो कांदा मी त्यामध्ये मिक्स करून घेतला. आज नेमकं भज्यासाठी कोथिंबीर नव्हती, तर इथं तेल तापलेलं होतं, तर मी लगेच भजे करून घेतले. मग तर भजे झाल्यानंतर आम्ही लगेच जेवण वगैरे केले आणि जेवण झाल्यानंतर थोडासा पाऊस उघडला होता तोपर्यंत. तर मग पाऊस उघडला होता, तर मला बाहेरचं आवरायचं होतं, तर मी लगेच मग 1-2 बकेट पाणी घेतलं आणि या बाहेर जे फरच्या सगळ्या खराब झालेल्या होत्या, सर्व माती वगैरे झाली होती, तर मग ती स्वच्छ झाडू घेऊन मी असे अगोदर पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतली आणि मग त्यानंतर धुवून झाल्यावर लगेच मग एक कापड घेतलं आणि फरच्या व्यवस्थित अशा कोरड्या केल्या. परत खराब तर होणारच होत्या, परंतु आवरलं नाही तर मनाची खूप चिडचिड होते, त्यामुळं आवरून घेतलं. आणि इथं कुंड्या पण 2 खराब झालेल्या होत्या, तर त्या पण पुसून घेतल्या आणि मग नंतर इथं पावसामुळे नळी पण खूप खराब झाली होती, ती पण स्वच्छ केली. तर बाय बाय सर्वांना.